रोजी आंटीला अचानक पॅरालिसचा अटॅक आला होता. तिची डावी बाजू गलितगत्र झाली होती. दवाखान्यात महिनाभर ठेवली होती, पण काहीच सुधारणा नव्हती. तुषारला आईने आमच्याच घरी ठेवून घेतलं. रात्री घाबरून तुषार आईला चिटकून झोपायचा. 6 महिने झाले. रोजी आंटी अंथरुणावरच खिळून होती. तुषार अगदी अबोल होऊन गेला. संध्याकाळी त्याचं खेळायला येणंही बंद झालं होतं. आमच्या घरी येणं त्याचं कमीच झालं होतं. एक दिवस तुषारचे बाबा त्याला घेऊन आमच्या घरी आले. वहिनी, आम्ही मुंबईला शिफ्ट होतो आहोत. रोजीला तिकडे ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. माझे आईवडील तर या जगात नाही आहेत आणि रोजीचे आईवडील इंग्लंडला असतात. पब्लिक स्कूलमध्ये तुषारची ॲडमिशन घ्यायचा विचार करतोय. तिथे त्याचं हॉस्टेल पण आहे. रोजी आता काहीच करू शकणार नाही. तुषारचे हाल व्हायला नकोत. ते ऐकून तर मला रडायलाच आलं. मी तुषारकडे बघितलं. तो खाली मान घालून बसला होता. तुषार, काका काकूंना नमस्कार कर. तुषारने बाबांना नमस्कार केला आणि आईला नमस्कार करायला वागताना हमसून हमसून रडायला लागला. आईने त्याला घट्ट कवटाळलं. तिचेही डोळे वाहत होते. येतो वहिनी, आपलं फोनवर बोलणं होतच राहील, तुषारचे बाबा म्हणाले. काळजी घ्या आणि तुषारला जपा. बाबांनी तुषारच्या डोक्यावरनं हात फिरवला. काकांचे बोट धरून तुषार जायला निघाला. दारापाशी गेल्यावर तुषारने भरल्या डोळ्यांनी आईकडे वळून बघितलं. त्याची आणि आईची नजरानजर झाली आणि आई एकदम ओरडली, दादा थांबा, मला काही बोलायचं आहे. तुमची हरकत नसेल तर तुषार त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत मी त्याचा सांभाळ करेन. आर्थिक बाजू सगळी तुम्ही सांभाळा, पण मी त्याला आईची माया देईन. मला त्याला असं पोरकं होऊ द्यायचं नाही आहे. इतक्या दिवसात त्याचा लळा लागला आहे. तुम्हाला हे मान्य असेल तर विचार करा. तुषारच्या बाबांना काय बोलावं ते कळेना. ते अचानक आईचे पाय धरायला वाकले. आई त्यांना उठवत म्हणाली, अरे हे काय? जसा महेश तसाच तुषार. तुम्ही निशंकपणे मुंबईला जा. तुषारची अजिबात काळजी करू नका. मी बाबांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात आईबद्दल अभिमान होता. आमच्या छोट्याशा घरात आम्ही चौघे मजेत राहत होतो. तुषार आईला माम म्हणून हाक मारायला लागला. 2 वर्षांनी बाबांचं प्रमोशन झालं. आम्ही हा फ्लॅट विकून तिथेच दुसऱ्या विंगमध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट घेतला. माझे आणि तुषारचे रुसवे फुगवे भांडण सुरू असायचेच, पण तेवढ्यापुरतेच. आम्हा दोघांमध्ये आईबाबांनी कधीच भेदभाव केला नाही. आईबाबांची मला कमालच वाटत होती. माझ्यासमोर त्यांनी माणुसकीचा आदर्श ठेवला होता.